तर तुम्ही रॅशनली विचार करत असाल तर तुम्ही स्टार्टअप करायलाच नाही पाहिजे. तुम्ही बिझनेस करा, तुमच्याकडे स्किल सेट. हा स्टार्टअप हा इन अ वे वेडे लोक इथे यशस्वी होण्याचे जास्त चान्स असतात. ते चालू करायसाठीच तुमच्या अंगात किडे पाहिजेत, वेडेपणा पाहिजे. पैसे का मिळतात बिझनेसला? तुम्ही बोरिंग आहे का एक्साइटिंग नाही? तुम्ही कोणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला 10 रुपये पडले, समोरचा 20 रुपये देतो. स्वतःचे पैसे लावून उतरतो, 5 वर्ष घालवतो, 1 करोड स्वतःची खर्च करतो, नंतर बंद करतो. या गोष्टी होणारच. ॲटलिस्ट त्याच्या मागचा जो स्टिग्मा होता तो तर चालला गेला आहे. असं झालं आहे का की भारतात लोक विशेषतः स्टार्टअप आणि बिझनेसला कन्फ्यूज करतात किंवा एकमेकांच्या समानार्थी शब्द म्हणून बघतात? यू शुड ओनली डू स्टार्टअप वेन यू कॅनॉट नॉट डू इट. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझ्याबरोबर पुन्हा एकदा अजिंक्य कुलकर्णी आहेत. त्यांचा फायरबद्दलचा भाग तुम्ही कदाचित बघितला असाल, नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि आमची ही चर्चा कंटिन्यू करताना दुसरा विषय अर्थातच आला, तो स्टार्टअपचा आणि उद्योजकतेचा. स्वतः अजिंक्य विंट वेल्थ नावाची कंपनी चालवतात, त्याचे ते को फाउंडर आहेत आणि व्हॅल्युएशन असणारी आत्ता सिरीज बी राऊंड झालेली ती टिपिकल स्टार्टअप आहे. त्यामुळं स्टार्टअप म्हणजे काय, उद्योजकता म्हणजे काय, त्याच्या क्रेजचं काय झालं हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. मला अजिंक्य हेच सांगा की स्टार्टअप आणि उद्योजक, एंटरप्रेन्योर ह्याच्यात नक्की काय फरक आहे? ह्या दोन वेगळ्याच टर्म्स आहेत. ऑन्टरप्रिनरशिप इज बेसिकली सॉल्विंग प्रॉब्लेम. यू नीड नॉट बी बिझनेसमन टू बी सॉल्विंग प्रॉब्लेम. तुम्ही उद्योजक कुठेही बनवू शकता. उद्योजक एक मानसिकता आहे की मी कोणाचं तरी जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, त्याच्या बदल्यात मला सॅलरी पण मिळू शकते किंवा प्रॉफिटही मिळू शकतो. बरोबर. बिझनेस चालू केला तर प्रॉफिट मिळेल. मी दुसऱ्या कंपनीत जाऊनही हे करूच शकतो, जॉब करू शकतो आणि त्यातही बक्कळ पैसा असतो. तसं पाहायला गेलं तर सुंदर पिचाई इज नॉट अ बिझनेसमॅन बट ही इज ऑन्टरप्रेन्योर. तर दुसऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, ते पाहून आणि त्याची व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करणं इज ऑन्टरप्रेन्योरशिप. तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू त्याच्या भोवती चालू केला की तुम्ही लाईक ऑन्टरप्रेन्योर इज जनरली यूज्ड फॉर बिझनेसमॅन, बट आय डोंट मतलब आय हॅव सीन रिली गुड ऑन्टरप्रेन्योर हु आर सॅलरीड, मतलब की जे जॉब करतात बट दे आर रिली गुड ऑन्टरप्रेन्योर. ऑन्टरप्रेन्योरशिप इज ऑल अबाउट सॉल्विंग अदर्स प्रॉब्लेम्स अँड गेटिंग व्हॅल्यू आउट ऑफ इट इन सम वे, सॅलरी और वॉट. त्याच्यात दोन आता आहे की तुम्ही जेव्हा बिझनेस चालू करता तेव्हा दोन टाईपचे बिझनेस करता, एक स्टार्टअप आणि एक बिझनेस. दीज आर टू डिफरंट कॉन्सेप्ट. इंटरेस्टिंग. सो एंटरप्रेन्योरशिप, उद्योजकता ही एक कॉन्सेप्ट आहे जी तुम्ही सांगितलीत. येस. ती उद्योजकता स्वतःसाठी करण्याचे दोन मार्ग, एक बिझनेस और स्टार्टअप. प्लीज एक्सप्लेन. बिझनेस म्हणजे काय की त्यातही तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, पण तो एक नोन प्रॉब्लेम असतो. फॉर एक्झाम्पल, मी किराणा मालाचं दुकान टाकलं, एकदमच बेसिक, की कोणाला तरी लोकांना घरी जेवण बनवायला किराणा लागतो, ते लोक माझ्याकडून घेतील, मी त्यांना कदाचित घरी डिलिव्हरी करेल, जवळ असेल तर तो मी कुठून तरी आणेल, तो 100 रुपयाला आणेल, 110 रुपयाला विकेल. राईट. ह्याच्यात तुम्ही काही नवीन करत नाही, पण ही गरज आहे, ही सॉल्व आहे. मग कधी कोणी रेस्टॉरंटही चालू करू शकतं. राईट. स्टार्टअप इज डिफरंट. स्टार्टअपमध्ये सगळ्यात मोठा भाग हे असतो की यू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड. यू बिलीव्ह की वर्ल्ड शुड बी इन दिस वे, इट इज नॉट. राईट. अँड दॅट यू वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड, दॅट स्टार्टअप. स्टार्टअपमध्ये पैसे कमवणं हा खरंच सेकंड उद्देश असतो. फर्स्ट उद्देश हा विजनरी ह्याचा असतो आणि हे आजचे पार्लन्स आहेत. कदाचित 100 वर्षापूर्वी म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होणं वॉज लाईक ऑन्टरप्रेन्योरशिप ऑर स्टार्टअप. लाईक सो स्टार्टअप काय असतो की तुम्हाला वर्ल्डमध्ये काहीतरी चेंज करायचं आहे आणि त्या हिशोबाने होतं. पण स्टार्टअपमध्ये एक दुसरा महत्त्वाचा भाग हे असतो की यू आर नॉट एन NGO, यू आर अ बिझनेस ॲट द कोर. सो यू हॅव टू अर्न मनी अँड देन देर इज व्हॅल्युएशन अँड ऑल. बट फर्स्ट प्रायोरिटी ऑफ अ स्टार्टअप, ऑफ वाय समबडी डज अ स्टार्टअप, की स्टार्टअप का चालू करतात? टू चेंज द वर्ल्ड. राईट. बिझनेसमध्ये तसं नसतं. बिझनेसमध्ये इज व्हेरी क्लिअर की हा प्रॉब्लेम ऑलरेडी एक्झिस्ट, अजूनही लोक करतात, मी करेल, त्याच्यावर मला मार्जिन मिळेल. मग मी ॲज अ यंग गाय 25-30 वर्षाचा कशासाठी ॲस्पायर करायचं? जग बदलण्यासाठी का चालू असणारा उद्योग करण्यासाठी? आता ह्याच्यात वाय कॉम्बिनेटरचं एक खूप छान वाक्य आहे. वाय कॉम्बिनेटर इज एक ॲक्सेलरेटर आहे जे स्टार्टअपला फंड करतं, वर्ल्ड्स मोस्ट फेमस. त्यांचं म्हणणं की
यू शुड ओनली डू स्टार्टअप वेन यू कॅनॉट नॉट डू इट. तर हे लक्षात घ्या की मोस्ट ऑफ द स्टार्टअप्स विल फेल. त्यामुळे तुमचं फायनान्शियल आउटकम खूप कमी निघणार आहे, प्रॉब्लिस्टिक आउटकम खूप कमी आहे. जर निघाला तर जास्त निघेल, बट निघायची शक्यताच मुळात कमी आहे. मग बेसिकली हे तुम्ही कधी कराल की जेव्हा तुम्ही त्यांनी पेटून उठताय, यू आर ओके की हे 5 साल मी वर्ष केलं तरी आउटपुट फायनान्शियली झिरो आलं, तर तुम्ही रॅशनली विचार करत असाल तर तुम्ही स्टार्टअप करायलाच नाही पाहिजे. कारण रॅशनली यू शुड नॉट डू इट. तुम्ही बिझनेस करा तुमच्याकडे स्किल सेट असेल तर. बरोबर. हा स्टार्टअप हा इन अ वे वेडे लोक इथं यशस्वी होण्याचं जास्त चान्स असतं. ते चालू करायसाठीच तुमच्या अंगात किडे पाहिजेत, वेडेपणा पाहिजे. तुम्ही म्हणता की हा दुनिया लाईक जग बदलायचं आहे. इट्स नॉट एन इझी टास्क. इट इज व्हेरी पेनफुल, इमोशनली व्हेरी लाईक यू विल गो थ्रू युअर लॉट्स अप्स अँड डाऊन्स. यू विल सॅक्रिफाईस अ लॉट ऑफ गुड फायनान्शियल थिंग्स, सॅलरी, मनी, ETC. सो रॅशनली यू शुड नॉट डू अ स्टार्टअप. जर तुम्ही शांत डोक्याने विचार केला तर स्टार्टअप करूच नाही, आणि दॅट इज राईट. पण असं झालंय का की भारतात लोक विशेषतः स्टार्टअप आणि बिझनेसला कन्फ्यूज करतात किंवा एकमेकांच्या समानार्थी शब्द म्हणून बघतात? हो, इनफॅक्ट गव्हर्नमेंटच करतं, म्हणजे की स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप ही स्टार्टअप इंडिया वगैरे वगैरे. त्यामुळे ह्याच्यातला बेसिक डिफरन्स खूप नवीन जे लोक चालू करतात त्यांना नसतो माहिती विचारांना, बट आहेच असं. हे स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे की मी स्टार्टअप करतो का बिझनेस करतो. ह्याच्यात वाईट कुठलंच नाही आहे, बट तुम्ही काय करताय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एक असं होतं की बिझनेसमध्ये खराखुरा प्रॉफिट असतो, खरेखुरे पैसे येतात. स्टार्टअपमध्ये मात्र सगळं कधी कधी हवेत वाटतं. व्हॅल्युएशन, एक राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, प्रत्यक्षात काहीच दिसत नाही. मग ह्यातलं काय चांगलं? नाही, ह्याच्यातलं काहीच म्हणजे ते बघून चूज करायचंच नाही आहे ना. लाईक तुम्ही करूच नाही स्टार्टअप. आता केला तर त्याच्याबरोबर जे त्या पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आहे दॅट यू विल प्ले. पण लोकांना हेच आवडतं मोस्टली की व्हॅल्युएशन, माझी कंपनी युनिकॉर्न आहे, हे स्वप्न असतं. म्हणजे काय? युनिकॉर्न म्हणजे जनरली $1 बिलियन व्हॅल्युएशन. हो. काय डॉलरचा भाव माहीत नाही, 9,000 10,000 करोडची कंपनी. आणि इट्स अ गुड बेसिकली मीन्स अ व्हेरी बिग बिझनेस. सी तुम्हाला यू आर इन स्टार्टअप, युअर विजन इज टू चेंज द वर्ल्ड. इफ यू ॲक्च्युअली चेंज द वर्ल्ड, द स्केल इज सो मॅसिव्ह, सो यू विल बी अ व्हेरी लार्ज कंपनी. सो प्रॉबिलिटी खूप कमी आहे, बट हे ग्लोरी आहे त्याच्यात, राईट. त्यामुळं बट ते पैशासाठी करून जे कोणी करतात ते फेल होतात, इज व्हेरी क्लिअर. ओनली फॉर मनी. असं पण असतं का याच्यात की इट्स लाईक आयडिया आणि यू आर फाइंडिंग, वाईट शब्द आहे पण बिगर फूल, की ज्याला मला विकायचं आहे. मी आज याची किंमत ₹100 सांगितली, पहिला राऊंडवाला म्हणला ₹200, दुसरा राऊंडवाला म्हणला ₹400, आणि सगळ्यात शेवटी मग त्याचा IPO करायचा आणि रिटेलला विकून टाकायचं. असं झालंय का आता? आय वुड नॉट से दिस स्कॅम आहे. असं का होतंय मी तुम्हाला सांगतो की एव्हरीबडी इज बेटिंग की फ्युचरमध्ये लाईक इफ दिस स्टार्टअप इज सक्सेसफुल, वर्ल्ड विल बी डिफरंट. नाव यू आर बेटिंग इन द फ्युचर विच मे नॉट हॅपन. नाव हे लोकांच्या लक्षात येत नाही की हे जे व्हॅल्युएशनमध्ये सपोज कोणीचा 100 मिलियनचा राऊंड झाला, हे पैसे कुठून येतात? तर हे VC फंड्समधून येतात, ज्यांचे LP प्रचंड श्रीमंत असतात, जे याच्या ॲसेट क्लासमध्ये 2-3% टाकतात पैसे त्यांच्या नेटवर्क अशा रिस्की ॲसेटला. सो इट इज अ व्हेरी हाय रिस्क कॅपिटल. तेव्हा ते असं होईल की आता मला मी असं म्हणतोय की 2035 साली वर्ल्ड विल लुक लाईक दिस. नाव यू बिलीव्ह इन इट, यू थिंक दिस गाय विल बी सक्सेसफुल, यू गिव्ह मी सम मनी. नाव आय डू नेक्स्ट राऊंड. आफ्टर अ पॉईंट, इफ आय एम सक्सेसफुल, वर्ल्ड विल बी लाईक दॅट. ऑर ॲट पॉईंट पीपल विल लूज बिलीव्ह की असं नाही होणार, आणि मग व्हॅल्युएशन खरं होईल. ते IPO नंतरही होऊ शकतं, राईट. त्यामुळं हे त्याच्यात इट्स व्हेरी हाय रिस्क गेम, मतलब बरोबर, राईट. ते त्यामुळं पण असं काही तो स्कॅम, टोपी घालण्याचा स्कॅम आहे असं नाही. बऱ्याच वेळा जेव्हा मी म्हणतो की माझं विजन हे आहे, त्यामागचं बिझनेस मॉडेल हे मलाही क्लिअर नसतं, किंवा मला आज वाटतं हे असेल, ते 2 वर्षांनी मी हे असेल असं ट्राय करतो. बऱ्याच वेळा त्यात सापडतंही, काही वेळा नाही सापडत बिझनेस मॉडेल. पण आता म्हणजे उदाहरणार्थ क्विक कॉमर्सनं स्केल आली, नवीन प्रॉब्लेम होता का नाही माहीत नाही, पण एक नवीन वे आला. पण यातली कुठलीच कंपनी प्रॉफिटेबल नाही, ते नुसते पैसे बर्न करतायत. मग याच्याबद्दल टीका होती, कौतुक होतं, कसं बघायचं याच्याकडे? पण आय विल ऑलवेज आस्क की डू यू हॅव स्किन इन द गेम? बिकॉज तुमचं काय त्याच्यात जळतंय. इफ यू आर एन इन्व्हेस्टर, देन यू शुड डीप डाईव्ह अ लॉट. अदरवाईज
इट्स अ गेम. अच्छा. काही लोक खेळतात, काही एका कुणाची म्हणजे हा ऑन्टरप्रेनर त्याला दुनिया चेंज करायची खाज आहे, तेव्हा त्याला कॅपिटल पाहिजे. ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे तो त्याला 2-4% देतो, त्याला काही हा डुबला तरी काही फरक पडत नाही. देर इज होल इको, इट्स अ गेम, राईट. सो बरोबर. अँड त्या गेमची फीचर आहे लॉस मेकिंग असणं. अच्छा. सो आधी काय व्हायचं की बिझनेसेस विल जनरेट प्रॉफिट, इन्व्हेस्ट दॅट प्रॉफिट टू इन्क्रीज मार्केट, R&D वगैरे वगैरे. आता असं आहे की कोणीतरी मला येऊन म्हणते की ठीक आहे, तू आत्ता प्रॉफिटवर कॉन्सन्ट्रेशन नको करू, तू पहिले हे कर जे काय मला, म्हणजे आता सपोज बॉन्ड, आमचंच एक्झाम्पल खूप सोपं. जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा बॉन्डची तिकीट साईज फॉर म्हणजे हाय यिल्डिंग जे बॉन्ड होते त्याची तिकीट साईज 10 लाख होती. आम्हाला असं वाटलं की हे प्रॉडक्ट रिटेलमध्ये असायला पाहिजे. आता त्याच्यात आम्ही कसे पैसे कमावणार, कसं रेग्युलेशन होणार हे कुणाला माहीत नव्हतं, पण आम्हाला होते की आम्ही चालू केलं, राईट. त्यानंतर मग रेग्युलेशन आलं, तिकीट साईज 10 लाखाची 1 लाख झाली, मग 10,000 झाली. आता आमचा भर आहे की जास्त लोकांना बॉन्ड इन्व्हेस्टमेंटच्या ह्याच्यात आले की एकदा जास्त लोक झाले की आपले बॉन्ड जास्त विकले जातील, ते आपण प्रॉफिट बनवू. आता ते जास्त लोक आणण्यासाठी खर्च करायला मी रेज करतोय, राईट. बरोबर. त्यामुळे ते कॅपिटल आहे, त्यामुळे आय कॅन बी लॉस मेकिंग. बरोबर. आणि जेव्हा एक पर्टिक्युलर स्केल हिट होईल त्यानंतर प्रचंड प्रॉफिट जनरेट होतील. आणि आपण हे बऱ्याच ह्यांचं पाहिलेलं आहे बिझनेसेसचं, की जे लाईक ॲमेझॉन वॉज लॉस मेकिंग फॉर ऑलमोस्ट 20 years आफ्टर IPO. बापरे. बिकॉज दे वर इन्व्हेस्टिंग मनी इन द बिझनेस. सो इट्स अ व्हेरी डिफरंट, इट्स अ व्हेरी हाय रिस्क हाय रिवॉर्ड गेम मॉनिटरली, बट दॅट इज नॉट अ मनी गेम. इट इज अ गेम टू चेंज द वर्ल्ड. बरोबर. पण याच्याबद्दल एक आरोप असा केला जातो की याला एवढं ग्लॅमर मिळालं आहे की लोक खूप चुकीचे प्रश्न सोडवायला किंवा गरजेचे नसलेले प्रश्न सोडवायला एवढे पैसे लावत आहेत की खरे प्रश्न, खरे इनोव्हेशन पाठीमागं पडते, असं वाटतं का? हे बाहेरून वाटू शकतं. आता कोणी सट्टा नाही लावत रे, जे लावतात त्यांचे मनीचे एक्सपेक्टेशन आहेत, ते अशाच ठिकाणी पैसे लावणार की जिथून पैसे मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणूच शकता की हे घरी डिलिव्हरी करतात 10, ह्यांनी काय चेंज केलं, इथं लोक भुकेनी मरतात. बट अँड दॅट्स अनफॉर्च्युनेट रिॲलिटी ऑफ कॅपिटल मार्केट, की ती भूक सॉल्व्ह करून लोकांना कदाचित नसतील मिळत पैसे इन्व्हेस्टरला. इन अ वे कॅपिटलिझमची ती क्रूरता आहे. तेव्हा तुम्ही तसं कम्पेअर करायला गेलं तर, बट दॅट्स नॉट अ स्टार्टअप प्रॉब्लेम, इट्स अ कॅपिटलिझम प्रॉब्लेम. पण याच्यामुळं जो बोरिंग बिझनेस आहे की ज्याच्यात दरवर्षी तुम्ही व्यवसाय करता, प्रॉफिट काढता, थोडा घरी घेऊन जाता, थोडा रिइन्व्हेस्ट करता, त्याच्याकडे लोक जात नाही आहेत का? आणि मग एंडला कोणीतरी असं म्हणतं की शेवटी बोरिंग बिझनेसमधूनच पैसे मिळतात. ते आपण आत्ता बोलत होतो ना की सगळ्या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन असतं, असं काहीच नसतं. कुणी स्टार्टअपसाठी सूट असतं, कुणी ऑन्टरप्रेनरशिप, किंवा कुणी बिझनेससाठी, कुणी कशासाठीच नाही की ज्यांनी सॅलरी. हा प्रत्येकाचा स्वतःची जर्नी असते आणि स्वतःला शोधायचं असतं. स्टार्टअपही पैसे कमवतात, कमी कमवतात पण मॅसिवली कमवतात. बोरिंग बिझनेसही पैसे कमवतात, एक्साइटिंग बिझनेस लाईफस्टाईलवाले पैसे का मिळतात बिझनेसला? तुम्ही बोरिंग आहे का एक्साइटिंग नाही, तुम्ही कोणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला 10 रुपये पडले, समोरचा 20 रुपये देते. ते तुमच्यासाठी बोरिंग आहे का एक्साइटिंग हे असं आता लाईक तू सपोज इथं, आता मी आता बँगलोरहून इथं आलो, मला काय फरक पडतो की ते इंडिगो किंवा एअर इंडिया जे आहे ते एक्साइटिंग आहे का बोरिंग आहे? मला काय की मला मुंबईला जायचं, हे तिकीट मला परवडतंय, मी फ्लाईटने जा, ते काय मागं चालू आहे ते माझा काही संबंध नाही. बरोबर, राईट. तर बोरिंग बिझनेसही पैसे कमवतात, एक्साइटिंग बिझनेसही पैसे कमवतात. दिस इज अ पेक्युलर थिंग आय हॅव रिअलाइज, की पीपल वॉन्ट टू क्रिएट व्हेरी सिम्पलिस्टिक ड्रॅमॅटिक स्टोरीज ऑफ एव्हरीथिंग. द रिअल बिझनेसचं काम काय आहे? सॉल्व समबडीज प्रॉब्लेम, चार्ज X रुपीज फॉर इट, सॉल्व दॅट इन Y रुपीज, X मायनस Y इज युअर प्रॉफिट. हे सगळं समजून घेतल्यानंतर मला आत्ता व्यवसाय करायचा, कुठलाही, बोरिंग असो वा एक्साइटिंग असो, तर मी माझ्यात काय ट्रेड्स आहेत हे बघितलं पाहिजे आणि आत्ताच्या परिस्थितीत कशी सुरुवात केली पाहिजे. वन इज वी शुड बी व्हेरी क्लिअर, तुम्हाला स्टार्टअप करायचा आहे का बिझनेस करायचा आहे? 99% लोकांचं हे आन्सर बिझनेसच आलं पाहिजे. जर तुम्हाला स्टार्टअप करावं असं वाटत असेल
तर परत 10दा विचार करा. हम्म. ठीक आहे. आता जर बिझनेस करायचा असेल तर इट इज व्हेरी स्पेसिफिक अगेन, की तुमचा स्किल सेट काय आहे, तुम्हाला प्रॉब्लेम दिसतो का. आता रादर दॅन गोईंग इन टू डिटेल, व्हॉट इज रिक्वायर्ड टू किक स्टार्ट अ बिझनेस. वन इज यू नीड होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ 3-4 years. सेकंड, विच इज द मोस्ट ट्रिकिएस्ट पार्ट वेअर पीपल गेट इट रॉंग, इज यू नीड टू बी सेल्फ अवेअर. आता आता आणि ह्याच्यात कसं असतं की तुम्हाला बिलीफही पाहिजे की मी हे करेल, बट तुम्ही तेवढं अवेअर पाहिजे की मी ह्याच्यात चांगला आहे का नाही. फॉर एक्झाम्पल, यूट्यूब चॅनल कुणी चालू करू शकतं, करतातही. ते खरंच मोठं चॅनल बनण्यासाठी तुम्हाला बरेच पहिले काही दिवस मेहनत करावी लागते जिथे व्ह्यू मिळणार नाही. त्यानंतर आता कोण चांगला आहे का कोण नाही हे तुम्हाला लाईक यू कांट हॅव अ एक्सटर्नल जज. सपोज कुणी गायक आहे तर त्याला तुम्हाला नंतर कळेल ते तो गायक मोठा झाल्यावर की तो चांगला होता. बरेच गायक नसतीलही. सो इट्स अ ट्रिकी पार्ट. यू नीड टू बी अवेअर बट यू नीड टू बी कॉन्फिडंट ऑल्सो. होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे. गो सॉल्व प्रॉब्लेम, मेक मनी. आणि जर ह्याच्या पलीकडे तुम्हाला जर सांगावं लागत असेल तर नका करू बिझनेस. म्हणजे कारण इट इज ऑल अबाउट फिगरिंग आउट की जे मुश्किल आहे. राईट. बरोबर. जी क्रेज स्टार्टअप करण्याची किंवा बिझनेसची 2015 नंतर बिल्ड झाली ती अजून आहे असं वाटतं का? ती सॅच्युरेट झाली आहे, कमी झाली आहे, काय दिसतं बाहेर बघितलं? आहे, क्रेज तर आहे. जशा जशा सायकल मार्केटच्या होतात त्यानुसार ती कमी जास्त होते. जे जेव्हा 2021-22 साली फंडिंग एकदम तुफान चालू होतं तरी जास्त लोक यायचे. मग नंतर शार्क टँक चालू झाल्यावर परत ते वाढलं, मग आता ते परत कमी झालं आहे. सो ते वर खाली होत असतं. स्टार्टअप सीम ग्लोरियस, त्यामुळे इट विल ऑलवेज अट्रॅक्ट लार्ज नंबर ऑफ पीपल. जसं ॲक्टिंग आहे, क्रिकेट खेळणं आहे, यू नो युअर लाईक फॉर दॅट मॅटर इंडियामध्ये कुठलाही स्पोर्ट्स, द चान्सेस आर लो बट देर आर इनफ पॅशनेट पीपल बिकॉज इट इज ग्लोरियस. बरोबर. म्हणजे ग्लोरियस असणं, उद्योजकता हे राहणारच आहे. राहणारच. एनिथिंग दॅट इज आउटलायर इज ग्लोरियस. यातला हा एक इंटरेस्टिंग मुद्दा जो तुम्ही मुलाखतीच्या एकदम सुरुवातीला मांडला की एंटरप्रेनरशिप म्हणजे बिझनेसमन नव्हे, तर आपण ही जी सॅलरीड एंटरप्रेनरशिप आहे किंवा मध्ये त्याला शब्द आलेला इंट्राप्रेनरशिप वगैरे, ह्याला भारतात पुरेसं महत्त्व दिलेलं नाही आहे का? हा नाही आहे. आणि त्याचं कारण असं कोणी ठरवून केलेलं नाही आहे. मुळात जो आपण खूप गरीब देश होतो, अजूनही आहात म्हणजे, तर पर कॅपिटल GDP एवढं कमी असल्यामुळं जी व्हॅल्यू जनरेट व्हायची तर बिझनेसमॅन विल कीप इट. बट जर तुमचा पायच मोठा असेल तर तुम्ही तुमच्या सॅलरीड सहकाऱ्यांबरोबरही ते शेअर करायला. आता स्टार्टअपमध्ये असं लाईक ESOP नावाचे आपला एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स आहेत. राईट. तो जेवढा पाय मोठा होत जाईल तेवढा तो एंटरप्रेनर जो सॅलरीड एंटरप्रेनर त्यासोबतही त्याच्यातली व्हॅल्यू शेअर केली जाते. राईट. आय थिंक जसं गुगलचं जो सुंदर पिचाई आहे, हिज इयरली कॉम्पन्सेशन इज $500 billion. आय थिंक सो. आय कुड बी रॉंग. प्रॉब्ली 1000, 2000, 3000 करोड आहे त्याचं वर्षाचं पॅकेज. अँड ही इज नॉट अन बिझनेसमॅन, ही इज सॅलरीड एंटरप्रेनर. हे जे आयडॉल्स बदलले गेले काही वर्षात जगाचे, स्टीव्ह जॉब्सपासून इलॉन मस्कपर्यंत, आणि भारतात अगदी फ्लिपकार्टच्या बन्सल बंधूंपासून ते श्रीधर वेंबूंपर्यंत, ह्या जर्नीकडे तुम्ही कसं बघता? आय थिंक ऑन्टरप्रिनर्सचे आयडॉल बनतात ही खूप चांगली गोष्ट आहे. ॲट द एंड ऑफ द डे ऑन्टरप्रिनरशिप इज व्हेरी हार्ड. बिकॉज तुम्हाला कोणाची प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, यू हॅव टू टेक ओनरशिप, इट जनरेट जॉब. अँड कंट्रीज विच प्रोग्रेस फास्ट आर ॲक्च्युली हू व्हॅल्यू ऑन्टरप्रिनर्स, हू हॅज अ लॉट ऑफ ऑन्टरप्रिनर. सो जर लोक ऑन्टरप्रिनरशिपकडे अट्रॅक्ट होत असतील तर ते देशाच्या दृष्टीने तर खूपच चांगलं आहे. बिकॉज तुम्ही फ्लिपकार्टला बघून, फ्लिपकार्ट नाही पण काही छोटा बिझनेस जरी केला तरी तुम्ही 10 जॉब तर क्रिएट करता. सो इट इज अ गुड थिंग. त्याच्यात आता कोलॅटरल डॅमेज होतं की कुणी एखादा मग स्टार्टअपमध्ये स्वतःचे पैसे लावून उतरतो, 5 वर्ष घालवतो, 70 लाख 1 करोड हे करतो, स्वतःचे खर्च करतो, नंतर बंद करतो. या गोष्टी होणारच. ॲटलिस्ट त्याच्या मागचा जो स्टिग्मा होता तो तर चालला गेला आहे. म्हणजे हे शार्क टँक वगैरे आणि खूप हे चांगलं होतं की ॲटलिस्ट पॅरेंट्स आहेत, दे विल बी मच मोर ओके की त्यांच्या मुलांनी जर सांगितलं की बाबा मला नोकरी नाही करायची, मी हे चालू करतो, दे विल बी ॲटलिस्ट अमेनेबल बिकॉज इट इज लिटल बिट सोशली ॲक्सेप्टेबल अँड इट इज ग्रेट फॉर द कंट्री. हे जे सगळं उद्योजकता, स्टार्टअप वगैरे आहे, हे सगळं कॅपिटल मार्केटशी खूप जास्त कनेक्टेड आहे का? म्हणजे उदाहरणार्थ आपण हे शूट करताना युद्ध आहे, इक्विटी मार्केट फारसं चांगलं नाही, फंडिंग तितकंसं ग्रेट नाही,
तर इव्हेंच्युअली मला काय स्वप्न अचिवेबल वाटणार हे कुठेतरी वेगळीकडेच ठरणार का? ते प्रत्येक म्हणजे जगच तसं आहे आणि यू आर प्रॉडक्ट ऑफ द टाईम राईट. त्यामुळं सपोज कोणी 100 वर्षापूर्वी होतं तर जगाचे नॉर्म वेगळे असतात. त्यावेळी असणाऱ्या कूल गोष्टी पण वेगळ्या असतात. जस्ट नॉट जस्ट जो नॉर्मल मार्ग असतो, धोपट मार्ग. जे वेगळे मार्ग असतात ते पण काही मार्ग कूल एका एरियामध्ये असतात, ते आता वेगळ्या एरियामध्ये नसतात. जसं मला जेवढं माहिती आहे माझ्या पॅरेंट किंवा ग्रँडपेरेंट्सकडून ऐकलेलं राज्य खूप कमी ऐकलं, पण ऑन्टरप्रिनरशिप वॉजंट कूल, बिझनेस रनिंग वॉजंट कूल. सपोज 100 वर्षापूर्वी आय एम प्रिटी शुअर की वॉट द कूल थिंग वॉज टू बी फ्रीडम फायटर. बिकॉज इफ यू thought yourself as a hero, then you will be more attracted to join freedom struggle than to open some shop. आता जसं जेनझी वगैरे येते त्याच्यात काही 10 वर्षांनी काही वेगळ्याच गोष्टी असतील. काय वाटतं जेनझीला काय कूल वाटेल, स्टार्टअप वाटेल? स्टार्टअप वन थिंग, आता मी जे आमच्या इथले जे काही इंटर्न आहेत किंवा मी ज्या काही मुलांसोबत बोललो आहे, व्हॉट वी रिअलाइज की देर इज लॉट ऑफ इंडिव्हिज्युअलिझम अँड चॉईसेस स्टेम फ्रॉम दॅट. कूलनेस विल स्टेम फ्रॉम दॅट. सोसायटल नॉर्म्स, पॅरेंट, हे जे ह्यांच्या हिशोबाने त्यापेक्षा स्वतःला काय वाटतं याच्यावर लोक जास्त. इट कुड बी ऑन्टरशिप, इट कुड बी सॅलरीड. देर आर पीपल हुड से की नाही मुझे कुछ म्युझिक ही करना ये भी. इट इज बिकमिंग इंडिव्हिज्युअलिस्टिक. तर त्यांचे कूलनेसचा स्पेक्ट्रम मला ते खूप वाढेल. म्हणजे आधीच्या जनरेशनमध्ये असं व्हायचं की 2-4 गोष्टी कूल आहेत, ह्यांच्या जनरेशनमध्ये 100 गोष्टी कूल होतील. बिकॉज दे आर व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटी. अँड ॲक्च्युली देर आर पॉकेट्स. म्हणजे असा एक सोसायटल समाजमन असं एक नाही आहे, ते 100. आणि प्रत्येकाचे स्वतःचे नॉर्म, स्वतःचा कूलनेसचे फॅक्टर, इन सेन्स इथिक्स, व्हॅल्यू, असं खूप होत चाललं आहे. बरोबर. शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न. तुम्ही ही सगळी जर्नी करत आला आहात, मिडवे आहात, समजा सिरीज बी झालं, झिस्ट काढायचं ठरवलं या जर्नीचा, तर काय टेक अवे तुमच्या स्वतःचं? None of it really matters. मतलब life is a game. You play along. Whatever you play the game, you enjoy. But after all, it doesn't matter much. Anything. का? का म्हणजे it doesn't matter. मतलब that's like तुम्हाला कधी कधी असं वाटतं की मी जे करतोय ते खूप महत्त्वाचं आहे. But you will always find somebody doing like better financially, meaning wise. So if you compare, then there is some there are some real outcomes like gaining money, gaining fire, which comfort your family. But beyond that, it's a game, and everybody, like in a large scheme of things, people choose the game that they are good at or they love to play. It could be status game, and in that sense anything is a game. Politics is a game. What you do is a game, gaining more views, subscriber, or you define that game ki I want very good audience, may not be number, but my impact should be higher. You choose the game and you play. And after a point, games are meaningless in a way. शेवटचा प्रश्न. आजकाल ओव्हरऑल गेल्या 10-15 वर्षात कधी ना कधी उद्योजक व्हायचं हे प्रत्येकाच्या मनात आहे. ही मे ऑर मे नॉट स्टार्ट अ स्टार्टअप. जसं आपण आधीच्या भागात बोललो, कॉफी शॉप काढण्यापासून ते एक फ्रीलान्सर बनण्यापासून ते कधीतरी मी स्टार्टअप करीन अशी इच्छा खूप लोकांच्या मनात आहे. त्या सगळ्यांसाठी तुमच्या अनुभवातनं काय सांगाल? चालू करत आहे काम आता, आणि त्याला ऑप्शन आहेत. आता एक कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून, सपोज तुम्हाला जर रेस्टॉरंट करायचं आहे ना, ॲटलिस्ट Tier 1 सिटीमध्ये आय नो की यू कॅन बी अ वेटर अँड पीपल विल नॉट जज, अँड ओनर्स विल बी ऑल्सो फाईन, अँड यू कॅन बी अ पार्ट टाईम वेटर. जसं आता आमच्या इथलाच माझा एक कलिग होता, त्यांनी स्वतःचं रेस्टॉरंट चालू केलं बँगलोरमध्ये. त्याचा जो पूर्ण स्टाफ आहे तो जरा रिअली कूल कॉलेज गोईंग किड्स हू डोंट डू इट फॉर मनी. सो तुम्हाला ज्या इंडस्ट्रीत जायचं आहे तिथं जाऊन भिडा. बाहेर लाईक सपोज तुम्हाला वाटतं की मी IT मध्ये स्टार्टअप करायचं आहे, काहीतरी प्रॉडक्ट बनवा, बघा कोण विकत घेतं आहे का, राईट. जर तुम्हाला यूट्यूबर बनायचं बनवून बघा. म्हणजे लोक असा खूप विचार करतात की मग माझी हे झालं की मी जॉब सोडेन आणि मग हे करेन. तसं काय ते तेवढं थांबायची काहीच गरज नसते. व्हॉट वी हॅव ऑब्झर्व, देर इज ऑलवेज, आय एक स्ट्रॉंगली बिलीव्ह दिस की काही करायचं त्याचं आज ॲक्शनेबल असतंच असतं. शेवटचा प्रश्न हा मगाशी राहिला म्हणून दोघांच्यात मिळून, फायर असो वा स्टार्टअप असो, AI मुळं काय बदलले आणि काय बदलतंय? यामुळे सगळंच बदलणार. म्हणजे आय एम ऑल्सो
फ्रँकली कसं जग असेल मलाही मी माझ्या को फाउंडरशी तेच बोलत होतो की कसं जग होईल हेच म्हणजे यू कांट रिली से की असं जग इव्हॉल्व होईल. बट इट इज व्हेरी क्लिअर की इट इज गोइंग टू बी अ डिफरंट वर्ल्ड ऑर्डर. It's very hard for me to predict at the moment. The only way to survive is spending more time with AI on building things in AI or using AI for your EA. That I 100% believe ki if you start using AI, you will obviously become better at your job and you will also start seeing possibilities. Suppose जेव्हा पण इंटरनेटचं युग आलं तेव्हा जे लोक त्याशी खेळत होते लाईक हू आर ॲट द कस्प ऑफ इट दे कुड इमॅजिन हाऊ द वर्ल्ड इज गोइंग टू लुक लाईक इन इंटरनेट. बेसिक प्रिडिक्शन तर मी पण करू शकतो बट आय एम जस्ट सेइंग की दॅट पीपल कॅन एनिवे डू. बट खरंच काय काय चेंज होणार आहे एक तर 100% की सगळं चेंज होणार आहे. जे आपल्याला वाटत नाही तेही चेंज होणार आहे. पर्सनली माझा स्वतःसाठी टेक अवे आहे की स्टार्ट स्पेंडिंग लॉट ऑफ टाईम इन AI. जसं आता मी कधीच कोडिंग केलेलं नाही बट आय हॅव ऑलरेडी डिप्लॉयड 2-3 ॲप्स without knowing any code. So if you spend more time, you start realizing possibilities. खूप खूप आभार. खूपच इंटरेस्टिंग गोष्टी आणि टू द पॉईंट समजून घेता आल्या. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू पण आज इथंच थांबूया आणि तुम्ही थेट बेंगलोरवरून येऊन एवढा वेळ दिलात त्याबद्दल थिंकबँककडून खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.